सावित्री, सावित्री, निघते मी. कुठे? माझ्या घरी. मदन बोले, मला फक्त तुझी माफी मागायची होती. माझ्या हातनं लई मोठं पाप घडलंय. मी हे समज तुला आधीच सांगून टाकायला पाहिजे होत, पण मला वाटायचं तू अजून लहान आहेस, मोठी झाली की सगळं सांगून टाकू. पण तू मोठी व्हायला लागलीस आणि मला यावेळीच भीती वाटायला लागली. तू जर मला सोडून गेलीस तर तू एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीण, तू कशाला राहशील या गरीबड्या सारद सोबत? म्हणून नाही सांगितलं. माझ्या हातनं खरंच लय मोठं पाप घडलंय. पण आता हे सगळं तुला कळलंय तर निघते मी. बदरपावली, तू इतकी वर्ष माझ्यापासून लपवलंस, त्याचा राग नाही आलाय मला. तू आता जे बोलतीयस ना, मला त्याचा राग येतो. हो, आज मला कळलं ही फोटो मधली बाई माझी रक्ताची आहे. खोटं नाही बोलणार, पण जेव्हा हा फोटो पहिल्यांदा पाहिला होता ना, तेव्हाच वाटलं होतं काहीतरी कनेक्शन आहे माझं. पण तू हे लक्षात ठेव की मला जन्म देणारं कोणी असलं, माझा बाप कोणी असला, माझा आजा कोणी असला, माझ्या अंगात रक्त कोणाचं असलं का, माझ्या पायात पैसे लोळ घालत असले ना, तरी हे जगात कोणी नाकारू शकत नाही. माझी मदर मौली वन अँड ओनली तू आहेस. कळलं तुला? म्हणाली तू? हो, मीच. काही काम? दरवेळेला कामच असावं लागतं का? काळजी पण असू शकते ना. म्हणजे हे घेऊन आले तुझ्यासाठी. डबा? हो रे, मला असं कळलं की तू घरी एकटाच आहेस, सावित्री ताई नाही घरात, तुला भूक लागली असेल, उपाशी असशील, म्हणून मी लगेच अक्काला सांगितलं आणि गरमागरम जेवणाचा डबा आणलाय तुझ्यासाठी. वाढते तुला. थांब. काय चाललंय तुझं? अरे, तुला भूक लागली असेल, उपाशी आहेस तू, म्हणून डबा आणला. मी मागितला डबा. मी सांगितलं मला भूक लागली आहे, नाही ना, मग कशाला आणलास डबा? प्लीज जा. तू असं का बोलतेस माझ्याशी अर्जुन? मनाने बघ, आत्ता मी कोणाशीच बोलण्याच्या मूडमध्ये नाहीये. मी गेलो. हे बघ अर्जुन, निघ. अर्जुन माझं ऐकून. अर्जुन तू काय करतोयस? सोड. अर्जुन